श्रोते हो, मुलाखतीच्या पहिल्या भागात आपण प्रगतिशील शेतकरी महेश संसारे सर यांच्या बालपणापासून ते शेतीतील यशस्वी वाटचालीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेतला. आता या मुलाखतीच्या उर्वरित भागात त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर झालेली दखल, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी राज्यस्तरीय पुरस्काराचा अविस्मरणीय अनुभव, तसंच त्यांचे सामाजिक कार्य, कुटुंबाचा पाठिंबा आणि भविष्यातील वाटचाल याविषयी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर सर, तुमचं पुन्हा एकदा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. बरे सर, भात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवण्याचा अनुभव कसा होता? भात पीक स्पर्धा म्हटलं तर आपलं जीवनच भातावरती आहे. कोकणातला विचार करता आपलं मुख्य अन्न भात आहे. खूप वर्ष आपण त्याच्यावरती काम करतोय, परंतु शासनाला अपेक्षित आहे उत्पादनही जास्त पाहिजे आणि चांगलंही पाहिजे. मी 10 ते 15-20 वर्ष मी काम करत असताना सतत शासकीय कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचं मला यासाठी खूप सहकार्य लाभलं. कृषीच्या बाबतीत मी खूप त्यांना अभिमानास्पद गोष्ट सांगितली. प्रत्येक कृषी अधिकारी बदलला आणि तो माझ्याकडे भेटायला आला ना, असं कधीही वेळ झाली नाही. कारण कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांचं काम सतत शेतकऱ्यांशी संपर्क साधत असतो. काही शेतकरी टाळतात आणि म्हणून त्यांच्यापर्यंत अधिकारी पोहोचत नसतील. मला सातत्याने त्यांचं मार्गदर्शन असतं. तर 10 ते 15 वर्ष काम करत असताना मला म्हणले की तुम्ही स्पर्धात्मक काम करत का नाही, तुम्ही पारंपरिक करा, तुम्हाला जे काय गोष्टी करतात ते करा, परंतु आम्हाला तुमचं ध्येय असं पाहिजे की तुम्ही स्पर्धेत उतरावं. मग 3-4 वर्ष मी सातत्यानं वेगवेगळ्या बियाणांचा भातामध्ये वापर केला, उत्पादनाची क्षमता बघितली आणि मग सगळ्यात जास्त त्यावेळेला मला उत्पादनाचा फायदा असा झाला की प्रो ॲग्रोचं 6444 म्हणून एक वाण होतं, ज्याला फुटवे जास्त येतात, त्याची गोटीची संख्या जास्त असते. ते वाण मी लावलं, शास्त्रीय पद्धतीने लावलं. टोटली कृषी विभागाच्या नजरेखाली, नियंत्रणाखाली, मार्गदर्शनाखाली मला त्यांनी सहकार्य केलं आणि त्यामुळं असं अतिउच्च उत्पादन आलं की मी राज्यात पोचेन याचं मला स्वप्नवत पण नव्हतं, ते मला लाभलं. आणि भात पीक स्पर्धेमध्ये 150 किलो गुंठ्याला उत्पादन मला मिळालं, जी आजची सरासरी आहे 50, 60, 70 किलोची. जी पारंपरिक बियाणं असतील त्याला तर खूप कमी असतं. संकरित बियाणाला पण किंवा हायब्रिड बियाणाला आपण म्हणतो त्यांना उत्पादन क्षमता जास्त आहे. त्यात प्रो ॲग्रो 6444 मध्ये मी बियाणं वापरलं आणि त्याचा छान मला रिझल्ट मिळाला आणि त्यामुळे मला तालुका, जिल्हा नेहमी, विभाग नेहमी तर राज्यस्तरावरती दुसरं पारितोषिक मिळालं. आणि याचं श्रेय सगळं खरं तर कृषी विभाग, माझ्या कुटुंबातल्या सहकार्यांचं. कारण ती जी काय शासकीय जी यंत्रणा राबते, जी काय विद्यापीठानं तंत्रज्ञान दिलं असतं ते सगळं शेतकरी अवलंब करत नाहीत. सुरुवातीला मीही करत नव्हतो, त्यामुळं 4 सूत्री पद्धतीने भात लागवड असेल, SIR पूर्ण असू दे, ज्या पद्धती आहेत त्याचा अवलंब आपण कोणीही शेतकरी करत नाही. मी त्यांचा तंतोतंत वापर केला आणि त्याचे मला रिझल्ट मिळाले आणि याचं श्रेय मी कृषी विभागाला पण देईन. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार तुम्हाला मिळाला, त्याबद्दल काय सांगाल सर? खरं तर मला त्याचा अभिमान वाटतो, आनंदही आहे खूप. या यशामध्ये मी गेली 30 वर्षे शेती क्षेत्रात काम करत असताना अत्यंत प्रयोगशील म्हटलं की लक्षात आलं की प्रयोग म्हणजे प्रयोग करत राहणे. कधी फायदा होतो, कधी तोटा होतो, कधी नैसर्गिक आपत्ती, कधी पशु पक्षीपासून किंवा वन्य प्राण्यांपासून त्रास होतो. प्रत्येक गोष्टीचं फायदा तोटा बघत बघत मी गेले 30 वर्षाचा माझा प्रवास आहे. 30 वर्षाच्या प्रवासामध्ये विविध केलेले प्रयोग असतील, समाजाला ते उद्बोधक असतील किंवा प्रेरणास्थायी असतील, असं करत असताना जेव्हा मला हे वेगवेगळी माध्यमं मिळाली, ग्रामपंचायत असेल, सहकार सोसायटी असेल, खरेदी विक्री संघ असेल, त्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. शेतकरी मेळावे असतील, घेण्याचा प्रयत्न केला, तिथं थोडं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला. ती संधी सातत्याने मिळाली आणि त्याच्यातून मला प्रेरणा मिळाली की हे आपल्याला करायला पाहिजे. आणि त्या वेळेला करत असताना जे स्वतःच्या शेतामध्ये प्रयोग करत असतो, आता प्रत्येक कुटुंब किंवा प्रत्येक व्यक्ती आज प्रत्येक जण फोटो सेशन करते, फोटोशिवाय कोणाचं चालत नाही. मला त्याचा एक फायदा आला की प्रत्येक गोष्टीचे मी त्याची बातम्या असतील, फोटो गात्रण असतील किंवा ह्या गोष्टी असतील त्या मी संचित करत गेलो आणि काळाने ते अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की हे सगळे तुम्ही विविधांगी काम करताय. तुम्ही केवळ शेती करत नसाल तर तुम्ही इतर देशी शेतीपूरक व्यवसायामध्ये काम करताय, सहकार्यामध्ये काम करताय, प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करताय. जी शासनाच्या अपेक्षित गोष्टी होत्या त्या माझ्या घडत गेल्या ऑटोमॅटिकली. पुरस्कार हे काय टार्गेट ठेवून आपण केलं नव्हतं, पण जेव्हा असा 30 वर्षाचा प्रवास करता जे संचित घडलं त्याची मला अर्ज दिल्यानंतर किंवा प्रस्ताव केल्यानंतर त्याचा मला तो फायदा झाला आणि मला तो पुरस्कार मिळाला. खरं या पुरस्कारामध्ये खूपच म्हणजे जिल्ह्यातून एक शेतकरी निवडला जातो, याचा अर्थ मला स्वाभिमान वाटतो की असे दरवर्षी शेतकरी निवडले जातात. ग्रामीण भागातला हा मी शेतकरी, अगदी आमचं टोकावरती गाव आहे जिथे दळणवळणाची साधनं नाही आहेत, खूप अडचणी आहेत. सामोरं जाताना मला जी मी चिकाटी ठेवली
या पुरस्काराचं खरं श्रेय काय असेल तर शेतीतली चिकाटी, फायदा बरोबर. तोट्याची शेती असताना सुद्धा चिकाटी करून त्याला न डायव्हर्ट होता इतर व्यवसाय मी छोटे मोठे करत असेल, परंतु शेती ही कधीच सोडली नाही. त्याचंच हे फळ असं मी समजेन. आणि ह्यासाठी मी खरं श्रेय देईन ते माझ्या परत कृषी विभागाला देईन, माझ्या कुटुंबाला देईन. कारण कुटुंबानं मला सहकार्य केलं नसतं मी ह्या गोष्टी करू शकलो नसतो, हा प्रवास चालू राहिला नसता. आणि म्हणून हा मला पुरस्कार मिळाला. मी शासनाला त्या वतीने धन्यवाद देईन की अशा चिकाटी ठेवलेल्या माणसाला तुम्ही पुरस्कृत केलात किंवा सन्मानित केलं, त्याचा मला अभिमान वाटतो. अतिशय सुंदर. हा राज्यस्तरीय सन्मान मिळणं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यासाठी अभिमानाचा क्षण असतो असं होय. म्हणावं लागेल. प्रत्येक यशामागे अनेकांचं सहकार्य असतं सर. तर या यशामागे आपल्या कुटुंबाचं आणि सहकाऱ्यांचं योगदान कसं राहिलं त्याविषयी सांगा. शेती म्हटले की एकानं चालत नाही. शेतीला कुटुंबातल्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीची सहकार्याची गरज असते. हो. सुरुवातीला जेव्हा मी भाजीपाला व्यवसाय असेल, कलिंगडी पिकं असतील, कुठली पिकं घेतली, तेव्हा माझी स्वतःची जन्मदाते आई, स्वतःची पत्नी, वहिनी, भाऊ, हे आम्ही जेव्हा एकत्र कुटुंब होतो त्यावेळेला आम्ही सगळी छानपैकी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मदत करत होतो. आणि त्यामुळे मला ती उभारी मिळाली किंवा प्रेरणा मिळाली किंवा करण्याचं धाडस झालं. म्हणजे कुटुंबात व्यक्ती प्रत्येकजण, आज मी शेती करतो, काही फायद्याची असते, काही तोट्याची, काही त्रास असतो, तरी देखील कुटुंब म्हणून जे काय आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचे सहकार्य असतं ते जर नसेल तर माणूस पुढे प्रगतीच करू शकत नाही. मग जेव्हा मी ह्या शेतीशी करत असताना शेतीबरोबर माझी पत्नी, आई, कुटुंबातल्या सगळ्या आणि शेजारी किंवा मित्र परिवार, जो काय माझ्या गावातला ज्यांच्याशी मी आदर्श आहे किंवा माझ्या विश्वासावर ठेवून असे ग्रुप माझे आहेत, काही लोक आहेत की माझ्या शब्दाला प्रत्येक प्रमाण म्हणून मदत करणारे, ह्या सर्वांच्या मदतीतूनच शेतीला मी उभारी देऊ शकलो किंवा प्रयत्न करू शकलो किंवा प्रगती करू शकलो. म्हणून माझा हा इथपर्यंतचा प्रवास सुखकर झाला. खरंच कोणतंही यश हे कधीच एका व्यक्तीचं नसतं. कुटुंब, सहकारी आणि हितचिंतक यांच्या पाठिंब्यामुळे यशाचा प्रवास अधिक सक्षम होतो. हे आपल्या बोलण्यातून स्पष्ट झालं सर. स्वतःची प्रगती झाली की समाजासाठी योगदान देणं ही मोठी गोष्ट आहे. तर सर, आपण सामाजिक क्षेत्रातही कार्य करता, तर समाजसेवेची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? समाजसेवा हा माझा स्वभावच आहे. मी स्टार्टिंगपासून मी माझे कॉलेज जीवनात पण मी प्रत्येक गोष्ट ही सामाजिक, समोरच्याला मदत करणं हा मला उपजत की कुटुंबातून आलेला देणगी माहिती नाही की ठेवा असेल माहिती नाही. माझ्या कुटुंबाची तशी पार्श्वभूमी नाही की कोणी समाजात काम केलेलं, सामाजिक काम केलेलं. पण ज्या वेळेला मला 1995 साली जी कोकण विद्याप्रसारक मंडळाच्या मदतीनं जे काय आम्ही उपक्रम राबवत गेलो तिथं माझी सोशल ॲक्टिव्हिटीज वाढत गेल्या. आरोग्य विभाग असेल, शेतीविषय असेल, शैक्षणिक असेल. मग तिथे मला जावडेकर काकांचं मला मार्गदर्शन लाभलं, संस्थेचे अध्यक्ष श्रीधर राणे यांचं मार्गदर्शन लाभलं. समाजाच्या प्रत्येक गरजवंताला कशी मदत करायची ती त्यांच्याकडे मला संस्कार मिळाले. आणि आता सतीश जागोजींच्या सहकार्यातून मला प्रेरणा मिळाली की कधी काळी असं होतं की आपल्याला कधी नेहमी पैसे मदत असते असं नाही, परंतु आमचा स्वभाव आहे की माझ्या खिशात कितीही असू देत पण समाजाची समोरची गरज असेल त्याची गरज भागवायची. मग ह्या विविध अंगी काम करत असताना समाजसेवेशी मी पूर्णपणे वाहून घेतलं. जसं आता देशी गाईला समर्पित करून घेतलंय तसं सामाजिक भावनेसाठी पण मी समर्पित करून घेतलंय किंवा वाहून घेतलंय. कधी माझा स्वतःचा कुठलाही महत्त्वाचा कार्यक्रम असू दे, कुठलीही गोष्ट असू दे, पण जर समाजातल्या एखाद्या कार्यक्रमाची उपस्थिती अपेक्षित असेल, ते करायचं असेल तर मी प्राधान्य त्या सामाजिक गोष्टीला देतो. व्यवसायाच्या गोष्टीला मी प्राधान्य देत नाही. जिथे पैसे मिळतील तिथे मी वेळ नंतर देतो, जिथे पैसे घालवायचे तिथे पाहिलं जातो. हा माझा स्वभाव आहे. आणि अर्थातच मग स्वभावात हे बदल होऊन पूर्णपणे जीवनच वाहून घेतलं का हलकं मला माझे संस्कार देणारे लोकच माझ्याशी चांगली सापडली किंवा मला मदत करणे राहिली. त्यामुळे सतत त्यांच्या सहकार्यानं किंवा त्यांच्या आशीर्वादानं मी या सामाजिकमध्ये कायम कार्यरत राहिलो. बरं, गावचा विकास हा लोकांच्या सहभागातून घडतो. तर महिला बचत गट, युवक आणि गावच्या विकासासाठी सर आपण कोणते प्रयत्न केले? कोकण विद्याप्रसारक मंडळ, लॉस एंजेलिस आणि महाराष्ट्र फाउंडेशन यांच्याकडून जो निधी आला किंवा निधी येत होता तो ग्रामविकासासाठी येत होता, शैक्षणिक विकासासाठी येत नव्हता. मग ग्रामविकासाची विविध अंग असतात. शेतीसाठी त्यांना आपण बीबीएन दिली, पुन्हा अवजारं दिली, दुभदुभत्यासाठी गाई गुरं दिली. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना समाजात काही एकच गोष्ट नाही, सामाजिक विकासाची एक गोष्ट नाही आहे. तर समाजातील विविध अंगात आपल्याला काम करावं लागतं. मग ते मी करत गेलो. संस्थेचा एक मला सपोर्ट मिळाला. मी पूर्ण माझा वेळ वाहून घेतला. संस्थेच्या मानधनावरती मी काम केलं. म्हणजे मला 1,000 रुपये 2002 मध्ये मला 1,000 रुपये मानधन होतं त्या संस्थेचं. त्या मानधनावरती ते मी समाधानी होतो, कारण माझी शेतीपूरक व्यवसाय चालू होते, शेती चालू होती आणि संस्थेचे मानधन, म्हणजे संस्थेचा कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत राहिलो. आणि मग ही सामाजिक खूप ओढ निर्माण झाली. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्याचा
सहभाग, नंतर उपसरपंच, सरपंच, म्हणजे पूर्णपणे त्याच्यामध्ये मी वाहून घेतलं गेलं. सर्वच अंग जी मिळाली ती सामाजिक विकासाची किंवा समाजामध्ये सहभागी व्हायची ही आली. आणि मग त्याच्यातून हा विकास कसा करू शकतो, तर व्यक्तिगत विकासासाठी मग तुम्हाला ह्या शेती आहे, तुमची पड शेती आहे, तुम्ही ही योजना घ्या, ही तुम्ही लागवड करा, ह्या तुम्हाला फायदा मिळून जाईल. आंबा काजू लावला तर तुम्हाला 4 वर्षांनी तुम्हाला आंब्याचं उत्पादन मिळेल, काजूचं उत्पादन मिळेल. त्यासाठी तुम्हाला मी माणसं जोडून देतो, कृषी सहाय्यक असतील, कोण असतील ते जोडून देतो. मग व्यक्तिगत झाले की मग बचत गट, एक 5 लोक 10 लोक एकत्र या. बचत गटासाठी आम्ही थोडे प्रयत्न केले. कुठे नाचणी पापड करा, कुठे लोणचं बनवा, कुठे काय शिलाई मशीनसाठी प्रयोग केला आम्ही, कुठे हातसडीचे तांदूळ, म्हणजे खूप आमचा प्रयत्न असे संस्थेच्या माध्यमातून मी एक कार्यकर्ता म्हणून करत गेलो. पण हे मग बचत गट स्थापन करणे, मग बचत गटांना वेगवेगळ्या योजना असतील, त्यांना त्या कुक्कुटपालनचा विषय असेल, आता तर खूप मोठा विस्तारित आहे. हे मी 10 वर्षापूर्वीच सांगतो की जे मी बचत गटांसाठी काम केलं होतं आम्ही. त्याच्यानंतर बचत गट झाल्यानंतर मग शेवटी आपण व्यक्तिगत विकासावरती आलो. आता तर शासनाची धोरणच बदललेत पूर्णपणे. आता काळाची गरज आहे की व्यक्तिगत एका व्यक्तीने कुठलीही गोष्ट होत नाहीये, शेती होत नाहीये, व्यवसाय होत नाहीये. तर समूह पद्धतीने जर व्यवसाय केला, उद्योग केला तर ती काळाची गरज आहे. आणि एकत्र आता आत्ताची जी परिस्थिती आपल्याकडे उद्भवले, काम करणारी माणसंच नाही आहेत, एकत्र येत नाही आहेत, थोडं कोकणातला स्वभाव सहकार अजून रुजत नाही. पण जरी रुजलं नाही तर त्याला आपल्याला वळण देऊन किमान 5 शेतकरी एकत्र येणं, 10 शेतकरी एकत्र येणं आणि सामूहिक शेती करणं, सामूहिक व्यवसाय करणं ही गरज आहे. हे आता आम्ही सध्या पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. खरंच म्हणजे अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी नियोजन आणि वेळेचं व्यवस्थापन आवश्यक असतं सर. तर शेती, इतर व्यवसाय आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांमध्ये समतोल आपण कसा साधता? शेती व्यवसाय करत असताना शेतीला शास्त्र आहे. शेती ज्या त्या वेळेलाच व्हायला लागते तर शेतीचं उत्पादन दिसतं. तर शेतीपूरक व्यवसायाची तीच गत आहे. मी फक्त आता जशी माझी विस्तार होत गेला, कामाचा विस्तार होत गेला, तसं मी थोडेसे माझे सहकारी नियमित गेलो. 2-3 कुटुंब मी त्यांना सपोर्ट केला की कुटुंब आपले शेतात बागेत काम करतात, त्यामुळे तो विस्तार वाढत गेला. मी स्वतः जर सगळं करायचं म्हटलं तर त्याची अशक्य गोष्ट होती. आणि सामाजिक एकदा ओढले की आता माझे महिन्यातले 15 दिवस असेच वेगवेगळ्या सभामधून जातात. याचं कारण असतं की तिथे मला जाणं गरजेचं असतं, कारण ते समाजाची, तालुक्याची, जिल्ह्याची गरज आहे. म्हणून मी माझ्या शेती व्यवसायात दुर्लक्ष करत नाही, माझ्या शेतीपूरक व्यवसाय, देशी गायींचं पालन तिकडे दुर्लक्ष करत नाही. तिथे माझे सहकारी काम करत असतात. आणि हे करत असताना आपल्याला तो मेसेज द्यायचा असतो समाजाला की हे तुम्ही करायला पाहिजे. आपण जर दुर्लक्ष केलं तर समाज एकत्र येणार नाही. म्हणून मग आत्मासारखी समिती असेल तालुक्याची, खरेदी विक्री संघ असेल, इतर शासकीय कार्यक्रम असतील, तिथे मी स्वतः उपस्थित राहतो. जी काय संधी तिथे मला बोलण्याची देतात त्याच्यात मी हेच माझं म्हणणं सततपणे मांडत राहतो. आणि मग सामाजिक, मगाशीच म्हटलं मी सामाजिक कामासाठी मी खूप वेळ देतो. माझं एखाद्या वेळेस महत्त्वाचं काम असेल मी त्याला बगल देतो. आणि जिथे समाजाची लोक 4 लोक 10 लोक 20 लोक 50 लोक कोण येत असतील तिथे आपण एक 10 मिनिटं बोलण्याची गरज आहे. त्याच्यातून 2 लोकांचं त्याच्यातलं काय मार्गदर्शनाचा संबोध घेतला आणि 2 जरी शेतकरी तयार झाले, 2 जरी लोक तयार झालेत, काहीतरी प्रयत्न करू लागलेत आणि ते आपल्या हाताशी जर आलेत तर तो एक विकासाचा भागच झाला असं समजून मी काम करतो. बरं, शेती क्षेत्रात भविष्यात कोणते नवीन उपक्रम राबवण्याचा सर तुमचा विचार आहे? आता आपला जिल्हा तसं म्हटलं तर सगळ्याच संपन्न जिल्हा होईल. म्हणजे 20-25 वर्षाची पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. ज्यावेळेला आम्ही तरुणपणात होतो, 20-25 वर्षाचा होतो, त्यावेळेला हे पुढे धोरण नव्हती. मी आपल्याला सांगेन की मी जेव्हा कृषी डिप्लोमा पूर्ण करून आलो त्यावेळेला आमच्याकडे एक अरुणा प्रकल्पाचं डॅम होणार होतं. हे किती सालचं सांगता सर? 1995चं सांगतोय. जेव्हा मी डिप्लोमा पूर्ण करून काहीतरी व्यवसाय करू, शिक्षण थांबलं आणि व्यवसाय करायला लागलो, त्यावेळेला जी शासनाचं धोरण होतं की ते वरती आमच्या वरच्या भागामध्ये एक डॅम होणार होतं. आता ते मला माहिती नव्हतं की 25-30 वर्ष, त्याला 40 वर्ष जातील. आता माझं रनिंग 53 पूर्ण आहे. मग 25व्या वर्षात मला असा विचार वाटला की हे आपलं धरण झालं तर आपण शेती व्यवसायासाठी निश्चितपणे आपल्याला पाणी मिळेल आणि आपण याच्यात उतरावं. 25 वर्ष गेली ती धरणाचं पाणी मिळालं नाही. पण सुदैवानं आता शासनाने त्याला खूप भरमसाठ पैसा दिला आहे आणि या तालुक्याच्या विचार करता काही लघु पाटबंधाऱ्याची कामं झाली आहेत. 2 मीडियम प्रोजेक्ट आहेत, अरुणा प्रकल्प असेल, कुर्ली प्रकल्प असेल. म्हणजे आणि त्याचा फायदा इतका झाला आहे केंद्र सरकारच्या योजनेतून. आता शेतात पाणी गेलं. पूर्वी शेतामध्ये नव्हतं, नदीवरून पाणी लिफ्ट करणं, मोटरने वापरणं, शेतात आणणं, पाईपलाईन खर्च करणं. आता सुदैवानं आमच्या भागामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये पाईपलाईन, प्रत्येकाच्या शेतात पड जमिनी आहेत पण त्या शेतात पाणी पोचलंय. आता खरी गरज काय आहे तर त्या सगळ्या जमिनी वापरात यायला पाहिजेत. मग भले तरी आत्ताचे शेतकरी आमचे हाय प्रोफाईल आहेत. म्हणजे आपल्या कोकणात दुसरं दुर्दैव आहे की नोकरी व्यवसायानिमित्त 80% लोक मुंबईला राहतात. तरुण वर्ग, कमवता वर्ग सगळं मुंबईला आहे. त्यामुळे इथली पडीक जमीन कशी वापरता येईल यावरती खरं महत्त्वाचं काम आहे. मग त्याच्यामध्ये मी आमच्या संपूर्ण जिल्हावासींना मी एक आवाहन करेन की जसे सामूहिक शेतीची गरज आहे तर प्रत्येक समाजात, प्रत्येक वाडी वस्तीत कोण ना कोण विश्वासू माणूस असतात. मी शेतकऱ्यांना, जमीनदारांना आवाहन करतो, मी कायमच कार्यक्रमामध्ये बोलत असतो की तुम्ही नका करू,
बरं. मी माझी जमीन नसताना, म्हणजे माझी स्वतःची 1 एकर जमीन नसताना मी शेतीत उतरलो. आज स्वतःची 7-8 एकर जमीन आहे जी वापराखाली आहे, पण आजही माझ्याकडे 5-7 एकर जमीन भाड्याची मी वापरतो. मग त्या संकल्प काय आहे की आपण कष्ट करून शेतीतलं उत्पादन घ्यावं आणि 4 पैसे मिळवावेत, त्याच्यात त्यालाही काहीतरी मिळावं. माझं मुंबईकरांना किंवा शेतीत इथल्या स्थानिकांना आव्हान राहील की ही पड जमीन अजून किती वर्ष आपण अशीच ठेवणार. शासनानं आपल्याला जाग्यापर्यंत पाणी पोहोचवलंय. जर तुम्हाला कष्ट करणं शक्य नसेल, तुम्ही येऊ शकत नसाल, इथे शेतीत राबू शकत नसाल, तर जे इथे तरुण सुशिक्षित आहेत, बेकार आहेत, जे नोकरी शोधत आहेत किंवा असं वायफळ आता फक्त मोबाईलच्या जगामध्ये वावरत आहेत, तर त्यांना तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्याच्यात तुम्ही तुमच्या उत्पन्नातला एक काही हिस्सा द्या. किंवा प्लॉट आताचं घनदाट जंगलं झाले आहेत किंवा झाडीझुडपं आहेत, शेतजमीन चांगल्या नाहीत, म्हणजे पिकाखाली येऊ शकत नाही आहेत, तर त्याला एक 5-50 हजार रुपये खर्च एकरी असेल तर तिथं त्याला मदत करावी, त्याच्यावर विश्वास ठेवावा. एक 100-200 काजू झाडं लाव किंवा बांबू बेटी लाव, त्याला पार्टनरशिप करून घ्यावं. त्याच्याशी कायदेशीर त्याला अधिकार दिले तर तो योजनांचा लाभ घेऊ शकतो, शासकीय योजनांचा लाभ घेईल आणि भविष्यात 4-5 वर्षामध्ये ह्या सगळी जमीन उत्पन्नाखाली यावी. मग आपल्याकडे कोकणात अडचण सगळ्यात काय महत्त्वाची आहे की एकत्रित कुटुंब, एकत्रित सातबारे. मग मी केलं तर माझा भाऊ मुंबईला आहे, तो मला ते करू देणार नाही. ही कुठेतरी मानसिकता बदलायला पाहिजे. जर कोकणाचा संपूर्ण विकास करायचा असेल, व्हावा असं वाटत असेल, तर मुंबईकर स्थित माणसांनी, मंडळींनी, चाकरमान्यांनी हा एक विचार बदलायला पाहिजे. गावचा भाऊ असेल, शेजारी असेल, त्याला आपण स्वतःहून संधी द्यावी, त्याच्यावर विश्वास ठेवा. तू मेहनत कर. माझ्याकडे आज असे किती लोक आहेत की आम्ही पैसे टाकतो, तुम्ही जमीन घ्या, करारान जमीन घ्या. स्वतःची जमीन असंच नाही, अजिबात गरज नाही. एक फॉर्म्युला तयार केला मॅडम की जमीन एकाची असेल, पैसे टाकणं एकाच असेल आणि मेहनत एकाची असेल, असं तिघांचं त्रिकूट जरी एकत्र आलं तरी मेहनत करण्याची संधी मिळेल. पैसा ज्याच्याकडे तो गुंतवणूक करेल, ज्याची जमीन त्यालाही त्याचा मोबदला मिळून जाईल आणि असा कायापालट कोकणाचा होऊ शकतो. पण त्यासाठी कुठेतरी हे एकत्र येणं, चर्चासत्र होणं, अशी माणसं शोधणं, गावागावात हे चित्र तयार व्हायला पाहिजे आणि हा संकल्प आहे. आणि त्याच्याबाहेर माझा दृष्टिकोन असा आहे की आता जे ओलिताखाली शेती आले, तर मग लोकांना गरज काय आहे की आपण सकाळचा उठून बाजारचा भाजीपाला खातो, तो बाहेरचा खातो, आपला सगळा पैसा बाहेर जातोय. मग इथल्या लोकांनी त्या पाण्याचा उपयोग करून 5-10 गुंठे, अर्धा एकर, 1 एकर जे काय जमेल ती त्यांनी शेती इथलं लगेच. आजचा स्वभाव काय लोकांचा आहे की मला आजच्याच कसं मिळेल. जे मजूर लोक का करतात मजुरी, त्यांना टेन्शन नको, कुठलं ताण घ्यायचं नाहीये. आज मजुरी केली, संध्याकाळी पैसे मिळाले की संपला विषय. पण हे किती दिवस चालणार असतं, त्यापेक्षा त्यांची आपली जास्त कष्ट नाही करायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आम्ही कायम टेन्शन घेऊन जगलोय, परंतु आम्ही काहीतरी निर्माण केलंय. जेव्हा विचार करतो, टेन्शन घेतलं तरी विचार करत असतो, तेव्हाच काहीतरी आपण सुधारणा करतो. तर लोकांना माझं आव्हान आहे की जे इथे विकलं जातंय ते पिकवलं जावं. बरं, आत्ताच्या पिढीला तुम्ही काय सांगाल सर? आजच्या पिढीला हेच सांगतोय की फक्त केवळ शिक्षण संपवून तुम्ही नोकऱ्या शोधण्यापेक्षा स्वतःची जमीन, स्वतःच्या गावातली जमीन ती वापराखाली आणली तर आजच्या मुलाचं, तरुण वयांचं उद्दिष्ट असतं 2 लाख 4 लाख रुपये उत्पादनाची अपेक्षा असते, जी नोकरीच्या रूपातून पाहिजे. 15-20 हजारच्या पेक्षा मुंबईला नोकऱ्या नाहीत, जरी उच्च शिक्षित असले तरी. म्हणजे साधारण 3-4 लाख रुपयाचं उत्पन्न घेण्यासाठी जे शहरात लोक जातात आणि तिथे अगदी जीवघेणी प्रवास करून मुंबईत बघतो आपण, काम करतात, कुठे झोपतात, कुठे खातात, त्याचा पत्ता नसतो. अशानं अगदी स्वाभिमानानं कष्ट करून जर शेती केली, आणि शेतीत म्हणजे काय, सगळी फक्त भात शेती, नाचणी शेती असा विषय नव्हे, फळबाग असेल किंवा जे विकलं जाईल ते पिकवलं, भाजीपाल्यामध्ये काम केलं, तर निश्चितपणे त्यांना वर्षाला लाखो रुपये मिळू शकतात. आणि जेव्हा 4 पैसे आपल्याकडे वाचतील तेव्हा त्याला दुसऱ्या उद्योगाची जोड मिळू शकते. जसं मी वेगवेगळ्या व्यवसायातून वाटचाल केली. माझं सुरुवातीला स्वप्न होतं की 1 लाख रुपये मला पुरेसे झाले वर्षाला, आता मला 10 लाख पण पुरत नाहीत. मग ह्या जेव्हा विकास कधी होतो की आपण 1 लाख करताना आपण 2 लाख कमवत गेलो, 1 लाख रुपये खर्च झाले, 1 लाख रुपये सेव्हिंग झाले, मग काय ती वेगळी जमीन घेऊया, पुन्हा लागवड करूया, हे असं सगळं होऊ शकतं. म्हणून मला तरुणांना आवाहन करायचं आहे, नोकरी हा विषय, शासकीय नोकरी हा विषय संपलेला आहे. खाजगी नोकऱ्यात पण आता तुम्हाला जितकी आपली माणसाची, आत्ताची तरुणांची विचारसरणी आहे, तिथे प्रायव्हेट कॉर्पोरेशनमध्ये तशा नोकऱ्या नाही आहेत. थंब लावूनच लोक 1 मिनिटाचा पण उशीर येऊ देत नाहीत. आणि कोकणात सगळं आपल्याला माहिती आहे की आपलं समृद्ध टायमिंग झालेलं आहे. सकाळी पहाटे 8ला उठणे, आपल्या पद्धतीने वागणे. जसा काळ बदलत चालला तसा बदलायला पाहिजे. आणि कोकण हा सगळ्यात, म्हणजे कॅलिफोर्निया वगैरे म्हणून येत बाकीचे सगळे, पण जगाच्या विचार करता कोकण हा इतका समृद्ध भाग आहे, सगळ्या दृष्टीने समृद्ध भाग आहे. इथे फळ वेगळ्या प्रकारचे होऊ शकतात, फळ प्रक्रिया उद्योग होऊ शकतात, लागवड होऊ शकते, बांबू शेतीसारखे होऊ शकते. भात शेती करून फक्त पोटापुरती करण्यापेक्षा इतर शेतजमिनी उपयोगात आणल्या, वापरात आणल्या, तर इथला तरुण इथे राहू शकतो. आणि जे काय आता सध्या जिल्ह्यात परिस्थिती वेगळी निर्माण होते, सगळ्या विविध गोष्टी समाजामध्ये तरुण पिढी राहत नाहीये, तो बदल होऊ शकेल आणि तो करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि ती काळाची गरज आहे. आणि म्हणून मी आवाहन सगळ्या तरुणांना करेन की शेतीला तुम्ही प्राधान्य द्या, शेती व्यवसाय म्हणून पहा. आणि त्या व्यवसायात जर तुम्ही
जीव ओतून काम केलं, प्रामाणिकपणे त्याला न्याय दिलात, तर विविध योजनांचा ज्या शासनाच्या शेकडो योजना आहेत त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. बँका आपल्या घरापर्यंत पोहोचतायत की तुम्ही हो. करताय तर तुम्हाला हे कर्ज घ्या, कर्ज रूपाने आपण भांडवल निर्माण करू शकतो. आणि शेतीपूरकही व्यवसाय होऊ शकतात. शेती करा, फळ प्रक्रिया उद्योग करा, कुक्कुटपालन करा, शेळीपालन करा, दुग्ध व्यवसाय करा. दुग्ध व्यवसायामध्ये मी फक्त खात्री सांगितली की देशी गाई पालन करा. असं जर केलं तर प्रत्येक गावामध्ये जे आता काय हाताच्या बोटावर 5-50 तरुण आहेत ते प्रत्येक जण उद्योग करू शकतील, इथं स्थिर होतील. आणि खरंच त्यासाठी जिद्द आणि चिकाटीची पण जिद्द गरज. चिकाटी पाहिजे. जो मला पुरस्कार मिळाला तो मी म्हणेन की मी प्रयोगशील करताना लाखो रुपये कमवले नाहीत, पण जी शेतीतली चिकाटी ठेवली त्याचा मला शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला. नक्कीच नक्कीच सर. खरंच सर, आपल्या भविष्यातील या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि नक्कीच सर, आपला हा संदेश अनेक तरुणांना नवी दिशा देईल. तर सर, आपल्या अनुभवातून आणि कार्यातून शेती, इतर व्यवसाय आणि समाजसेवेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. तर आपल्या प्रेरणादायी संवादासाठी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि श्रोत्यांतर्फे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.